नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई असेल, लिपिक असेल, स्टेनोग्राफर असेल, वाहन चालक असेल, याची आज तुमचे फॉर्म भरायची मुदत संपलेली आहे. तुम्ही फॉर्मही भरलेला असेल, बघू शकता वेबसाईटवरून आता रजिस्ट्रेशनचं या ठिकाणी टॅब गेलेला आहे. आता याच्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की किती अर्ज या ठिकाणी आलेले असतील, ते देखील आपण पाहणार आहोत. मग महत्त्वाचं म्हणजे याची आता परीक्षा कधी होईल, त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे परीक्षा कशी होणार आहे, याची आता शॉर्टलिस्ट लागेल का, कारण की 1,000 रुपयापर्यंतची फीज भरलेली आहे. मग किती अर्ज आलेले असतील त्याच्यावरून आपण शॉर्टलिस्टबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा अर्ज भरायचा झालेला असेल, त्याच्यानंतर तुम्हाला वेबसाईटवरनं प्रिंट ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे. इथून तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट करून ठेवायचं आहे, जेणेकरून पुढच्या स्टेजेससाठी ते महत्त्वाचं असणार आहे. कारण की ही लिंक गेल्यानंतर तुम्हाला मग तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट करता येणार नाही. आणि याच्याच पुढं आता तुम्हाला हॉल तिकीट तुमचे जनरेट झाल्यानंतर तुम्हाला इथूनच हॉल तिकीट देखील डाउनलोड करता येणार आहे. तर पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन ॲप्लाय करताना या ठिकाणी किती अर्ज भरलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण की याच्यामध्ये 7 नंबरचा पॉईंट दिला होता बघा, की ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी फक्त एका आस्थापनेची निवड करायची होती. उदाहरणार्थ मुख्यालय मुंबई असेल किंवा नागपूर खंडपीठ असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल. एकदा एका आस्थापनेची निवड करून अर्ज सादर केल्यानंतर आस्थापनेत बदल करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नव्हती. तर एकाच ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकत होतात. त्याच्यानंतर पहा, महत्त्वाचं म्हणजे कोर्टाचे आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजित किती अर्ज आलेले असू शकतात. आता बघा, ही माहिती ऑफिशियल नाही, अंदाजित माहिती आहे. किती अर्ज आले असू शकतील याची माहिती आपण बघतोय, कारण की या ठिकाणी शेवटची जी या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे त्याच्यावरून आपण माहिती घेतोय. क्लर्कला अंदाजित या ठिकाणी आपण बघितलं तर 1,54,000 प्लस अर्ज आलेले असू शकतात. आता ह्याच्यामध्ये सर्व आहे, हे सर्व म्हणजे मुंबई असेल, नागपूर असेल, औरंगाबाद खंडपीठ असेल, सर्वांचे मिळून. त्यानंतर शिपाई पदासाठी 1,94,000 प्लसपर्यंत अर्ज आलेले असू शकतात. ही अंदाजित माहिती आहे, याची माहिती ऑफिशियली भेटत नाही की किती अर्ज आलेत म्हणून, परंतु आपण एक अंदाजित माहिती काढलेली की शेवटचं ज्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झालेलं होतं त्याच्यावरनं. त्याच्यासोबत बघा, ड्रायव्हरची माहिती नाही आहे आणि स्टेनोग्राफरची माहिती नाही आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता पहा, महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मग तुमची शॉर्ट लिस्ट लागेल का. एवढे सारे अर्ज आलेले आहेत, याची संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी आता वेळ तर जाणार आहे. मग याची परीक्षा देखील नेमकी कधी होऊ शकते, पुढं आपण त्याची माहितीही पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, शॉर्टलिस्टबद्दल त्यांनी ऑलरेडी जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे. जसं की ही शिपाई हमाल पदाची जाहिरात आहे, याच्यामध्ये 10 नंबर पेजेसवरती 14 नंबरचा पॉईंट आहे. अल्पसूचित पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता व विशेष अर्हता चाचणी, मुलाखतीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. अल्पसूचित पात्र उमेदवारांसाठी म्हटलेलं आहे, म्हणजे याची शॉर्ट लिस्ट ते लावणार आहेत, हे जाहिरातीमध्ये नमूद आहे. त्याच्यामुळे सर्व अधिकार न्यायालयाकडे आहेत. या ठिकाणी अल्पसूचित पात्र म्हटलेलं आहे, म्हणजे शॉर्टलिस्ट लागण्याची शक्यता असू शकते. मग याच्यामध्ये जे पात्र उमेदवार असतील त्यांना पुढील प्रक्रियेसाठी बोलवलं जाऊ शकतं. आता बघा, जाहिरातीमध्ये मुद्दा दिलेला आहे, परंतु न्यायालयाने सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत. मग त्यांना वाटलं की या ठिकाणी शॉर्टलिस्ट लावायची नाही, डायरेक्ट सर्वांची परीक्षा घ्यायची, तर तसंही होऊ शकतं. जर त्यांनी ठरवलं या ठिकाणी शॉर्टलिस्ट लावून सर्वांची परीक्षा घ्यायची, म्हणजे शॉर्टलिस्टमध्ये जे पात्र असतील तर तसाही निर्णय होऊ शकतो. तर या ठिकाणी जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे त्यांनी की शॉर्टलिस्टमध्येच पात्र उमेदवारांना परीक्षा देता येईल. परंतु आता याच्यावरती जसा निर्णय होईल, जसं याच्याबद्दल अपडेट येईल, तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केले जाईल. आता बघा, हे झालं तुमचं शॉर्टलिस्टबद्दल. मग आता नेमकी परीक्षा कधी होऊ शकते. आजच याची मुदत संपलेली आहे, त्याच्यामुळं थोडासा वेळ तर लागणार आहे. त्याच्यामुळं तुमची जी प्रॅक्टिस आहे टायपिंगची असेल किंवा या ठिकाणी तुमचा जो पण स्टडी असेल, लिपिक शिपाई पदासाठी जी परीक्षा होणार आहे कशी होणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे, पुढं संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर बघा, नेमकी परीक्षा मग किती दिवसात याची प्रोसेस पुढं होऊ शकते. बघा, जानेवारी महिना तर या ठिकाणी जाईल, कमीत कमी 2 ते 3 महिने तरी त्यांना प्रोसेस करायला लागू शकतात. म्हणजेच फेब्रुवारी, मार्च, जानेवारी हे महिने गेल्यानंतर एप्रिल, मे मध्ये तुमच्या परीक्षा होण्याची शक्यता असू शकते. ही अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय. 2 ते 3 महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागू शकतो. त्याच्यामुळे तुमची एप्रिल, मे मध्ये साधारणतः या ठिकाणी प्रक्रिया सुरू होऊ शकते. जर शॉर्टलिस्ट लागणार असेल तर शॉर्टलिस्ट लागण्याची प्रक्रिया त्याच्या अगोदर या ठिकाणी मार्च एंडिंगपर्यंत होऊ शकते आणि त्याच्यानंतर मग पुढं तुमच्या परीक्षेचे ॲडमिट कार्ड्स वगैरे येऊ शकतात. तर 2 ते 3 महिन्याचा साधारणतः वेळ या ठिकाणी लागू शकतो.
तर ही परीक्षेबद्दलची माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा, आता शिपाई हमाल पदासाठी जर तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षा देणार असाल तर तुमची परीक्षा कशी होईल, तर 30च गुणांची तुम्हाला परीक्षा असणार आहे. कमीत कमी त्यापैकी 15 गुण तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये लेखी चाचणीसाठी विविध प्रश्न तुम्हाला विचारले जातील. याचा पूर्ण सिलेबस त्यांनी दिलेला नाही, परंतु याच्यामध्ये साधारणतः त्या ज्या ठिकाणी तुम्ही ॲप्लाय केले तेथील त्या ठिकाणाबद्दलची, त्या जिल्ह्याबद्दलची माहिती किंवा ज्या न्यायालयामध्ये तुम्ही ॲप्लाय केलेलं आहे त्या न्यायालयाची माहिती, त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला असणार आहेत. सामान्य ज्ञान विषयावरती सर्वात जास्त प्रश्न, करंट अफेअर्सवरती प्रश्न तुम्हाला असणार आहेत. शक्यतो गणित बुद्धिमत्ताचे देखील 1-2 प्रश्न तुम्हाला असू शकतील. अशा पद्धतीने सर्व प्रश्न तुम्हाला कंबाईन याच्यामध्ये विचारले जातात. तर ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसते. 30 प्रश्न 30 गुण अशा पद्धतीने या ठिकाणी असू शकेल किंवा 15 प्रश्न 30 गुण अशा पद्धतीने देखील असू शकेल. त्याची पूर्ण माहिती त्यांनी दिलेली नाही. मग त्याच्यानंतर तुमची शारीरिक क्षमता आणि विशेष आहारतामध्ये या ठिकाणी तुमची चापल्य चाचणी असते. शारीरिक क्षमतामध्ये या ठिकाणी साफसफाईचं कामाची देखील शारीरिक क्षमता असू शकते किंवा हमाल पद आहे तर त्या पदाशी निगडीत असेल अशा पद्धतीने तुमची चाचणी होईल. त्याच्यानंतर मग शेवटी मुलाखत तुमची असणार आहे. तर हे पुढचे टप्पे आहेत, त्याची माहिती आपण पुढं बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा, आता क्लर्क या पदाबद्दल तुम्ही फॉर्म भरलेला असाल तर याची परीक्षा कशी होईल. याच्यामध्ये तुम्हाला 90 मार्काची परीक्षा असणार आहे. याचा डिटेलमध्ये सिलेबस त्यांनी दिलेला आहे. मिनिमम 45 पासिंग मार्क्स या ठिकाणी असतील. 1 तासाचा पेपर तुमचा होणार आहे. रिटर्न टेस्ट पेपर या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला असतील, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अर्थमॅटिक देखील असेल आणि कॉम्प्युटरवरती देखील प्रश्न असतील. इथं तुमचं मार्क्सचं डिवायडेशन त्यांनी करून दिलेलं आहे. तर 90 मार्काचा पेपर तुमचा मात्र क्लर्क या पदासाठी असणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये 45+ मार्क घेतले तर तुमचं टायपिंगसाठी या ठिकाणी नाव आल्यास तुमची टायपिंग होईल, जी की इंग्लिश टायपिंग असणार आहे. 40साठी या ठिकाणी मागितलेलं होतं त्यांनी. मिनिमम पासिंग याच्यामध्ये 10 मार्क असणार आहेत. 400 वर्ड्सचा तुम्हाला या ठिकाणी पॅसेज असणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे आउट ऑफ तुम्हाला 20 पैकी 10 मार्क कमीत कमी याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. 10 मिनिटाचा वेळ तुम्हाला 400 वर्ड टाईप करण्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर शेवटी तुमचा इंटरव्ह्यू देखील असणार आहे. आता डिटेलमध्ये तुम्हाला सिलेबस पाहायचा असेल तर बघा, हा देखील त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे. मराठीमध्ये तुम्हाला ग्रामर, कन्स्ट्रक्शन्स ऑफ सेंटेन्स आणि युजेस ऑफ वर्ड्स, इंग्लिशमध्ये देखील ग्रामर वगैरे असणार आहे. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट्स, एक्सपिरियन्स, वर्क ऑफ इमिनिंट पर्सन इन व्हेरियस फील्ड अँड ऑन हिस्ट्री, जिओग्राफी, इंडिया, स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र, याच्यावरती प्रश्न तुम्हाला जनरल नॉलेजचे असणार आहेत. जनरल इंटेलिजन्समध्ये क्वेश्चन्स टू टेस्ट क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असणारे तुम्हाला 20 प्रश्न असणार आहेत 20 मार्कासाठी. त्यानंतर अर्थमॅटिक, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, ॲव्हरेज पर्सेंटेज आणि डेसिमल फ्रॅक्शन्स याच्यावरती देखील प्रश्न असणार आहेत. कॉम्प्युटरमध्ये कॉम्प्युटर रिलेटेड जनरल नॉलेज तुम्हाला प्रश्न 10 मार्कासाठी या ठिकाणी असतील. त्यानंतर बघा, इंग्लिश टायपिंग टेस्ट या ठिकाणी कॉम्प्युटरवरती घेतली जाणार आहे. मग ह्याची सर्व माहिती जी आहे, ॲडमिट कार्ड वगैरे, परीक्षेच्या तारखा तुम्हाला वेळोवेळी वेबसाईटवरती प्रसिद्ध केल्या जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे बघा, वाहन चालक पदासाठी देखील तुम्ही ॲप्लाय केलेलं असेल तर यासाठी देखील तुमच्या ड्रायव्हर संदर्भातले निगडीत प्रश्न तुम्हाला याच्यावरती असणार आहेत. वाहनांची देखभाल, किरकोळ दुरुस्ती याच्यावरती प्रश्न असणार आहेत. तर अशा पद्धतीने तुमची ही परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. तर ह्यासाठी तुम्हाला जर महत्त्वाचं म्हणजे पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी वाहन चालक भरतीसाठी देखील पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की सचिन कुरुंसर लिखित आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं तुम्हाला ड्रायव्हर पदासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल. त्यांचं हे पुस्तक प्रत्येक बुकस्टोअरमध्ये उपलब्ध आहे. त्याचसोबत तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रामधील बुकस्टोअरमधून आणि ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात. आणि सामान्य ज्ञान या विषयासाठी देखील त्यांचं वनलायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध आहे, जे की 2023 पासून 25मध्ये आलेल्या सर्व परीक्षांमधील या ठिकाणी त्यांनी घटक उपघटकनिहाय विषयांचं GSचं वर्गीकरण या पुस्तकात करून दिलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला इतर सरळ सेवा पदभरतींसाठी देखील उपयुक्त आहे. खास करून लिपिक पदासाठी देखील हे महत्त्वाचं पुस्तक आहे, सामान्य ज्ञान या विषयाचं. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्हाला कुठल्याही बुकस्टोअरमध्ये पाहायला भेटतील. स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी ह्या पदासाठी देखील त्यांचं पुस्तक आहे. ऑनलाईन देखील ही पुस्तकं तुम्ही खरेदी करू शकतात. तर अशा पद्धतीने ही जी पदभरती होते त्याच्याबद्दलचे रिलेटेड जे पण अपडेट येत राहतील तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. लास्ट डेट या ठिकाणी याची संपलेली आहे.
तुमचा फॉर्म भरला गेला आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.